प्रेम असं शिकवतं, प्रेम मुरदाड नसतं बेटा. आजकालचं पोरग प्रेम मंगा झाला की पोरीला सांगते मैंने तुझसे प्यार किया अबला समझकर और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझकर. डालडा ब्रँड हायब्रिड झालेत करते. परवाला एक पोरग मला म्हटलं, कॉलेजचं पोरग म्हटलं, माई अरेंज मॅरेज म्हणजे काय? म्हटलं मी अडाणी तूच सांगणार आहे. तो म्हटलं अरेंज मॅरेज म्हणजे सापावर पाय पडण्यानं साप चावणे. आणि लव्ह मॅरेज म्हणजे काय रे? तो म्हटलं लव्ह मॅरेज म्हणजे लेडीज सापाला सांगणे ये फुसफुस चाव ना मला, चाव ना मला. काय पोरं रे कर. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, पायाजवळच पहिले बघा नंतर उडी मारा रे. मायने तेच शिकवलं की बेटा तुझ्या पंखात बळ भरून घे, तुला उडायचंय. अरे कुठला तरी एक दगड लागणार आहे, एक काटा टोचणार आहे बेटा, सांभाळून पुढे जा रे लेकरा. पुढे जाताना मागे वळून पहा रे बाळ. हे आमची माय सांगत होते, आमची माय सांगत होती त्या काळातले, आम्ही पण सांगितलं तेच. म्हणून निधी निधी मी काय देऊ, घरी पडला दुष्काळ, मायभूमीस्तव घेऊन जा हा माझा लाडका बाळ. पोटचं लेकरू देशासाठी दान देणारी माय होती आमच्या महाराष्ट्राची. आजकाल फार बदललं रे. आजकाल पोरं प्रेम नक्की करतात, पण तेरी पर मेरी न गद्दे पर सवारी, घेणं नाही देणं नाही. काय म्हणायचं आहे प्रेमाला रे? अरे पोरांनो मागे फिरा, अजून वेळ गेलेली नाही रे, अजून वेळ गेलेली नाही. अरे प्रेम म्हणजे ऊर्जा असते, प्रेम म्हणजे ताकद असते बेटा. आमच्या काळामध्ये रफीच्या 2 ओळी होत्या, पास बैठो तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. काय प्रेम असतं, फक्त जवळ बस मी मरणार नाही, यम सुद्धा येणार नाही पर्यंत. काय ताकद असते प्रेमात नाही. अरे ही प्रेम करायला शिका. जमली तर प्रीती, संपलं तर प्रेत.